सदासिन्नो सदासित्तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बा किमासीद्गहनं गभीरम् विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते. लपले काय होते, कोणी काय दडवले होते. त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. कोण करता, करता आहे की अकर्ता. उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा. त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. अरे पारध्या ऐक, नाही मिळणार शांती केव्हा पण तुला. काममग्न क्रौंच पक्षाचा निष्ठुर हत्यारा तू. हे काय सांगितलं काय दुःखाच्या आवेगामध्ये मी. बांधली 8 अक्षर 4 चरणांमध्ये. बनला आहे शोक माझा श्लोक आता. खरच विना करुणा कधीच कविता लिहिली जात नाही. हे पारध्या ऐक, नाही मिळणार शांती केव्हाही तुला. काममग्न क्रौंच पक्षाचा निष्ठुर हत्यारा तू. श्लोक रूप हा छंद तुझ्या जीवनाचा गौरव असो. अभिनव एका महाकाव्याचं हे मंगल आचरण असो. मी ब्रह्मा, माझ्याच मनात एक अद्भुत असा संकल्प झाला जागा. आणि तुझ्या अधर सरोवरामध्ये वाणीचं हे कमळ उगवलं. आणि तुझ्या अधर सरोवरामध्ये वाणीचं हे कमळ उगवलं. रामायणाच्या विषयामध्ये फ्रान्सचे इतिहासकार मिशले असं सांगतात, जेव्हा मी एशियाकडे बघत असतो तेव्हा मला मिळत असतं सुख शिवाय माझ्या विचारांना एक दिशा स्वप्नवत. हिंद महासागराने सविस्तार स्वतःमध्ये लपवली एक अनोखी कविता. हिच्यामध्ये एक अद्भुत शांती, एक गहन फैलाव आहे. विविध मत दोष जगामध्ये असून पण एक मस्त गोडवा आपसामध्ये आहे छान बंधुत्वाचा. कोमलता, स्नेह, प्रेम, सहानुभूती आहे भरपूर असा एक दर्या. हो इंद्रपुरीची नगरी होती, हो वसली पुरी शरयू तटावर. दशरथ सम्राट अयोध्याचे, देवांचे प्रिय ऐसे नरवर.
शूर उत्तम नगरीचा जन जन हा धर्मशील अनुरागी हा संतोषपुरीचा वासी हा संयमाचे पथचाराही हा राजाचा शासन शासनवा वरतेही वर अनुशासन वा राजाचा शासन शासनवा वरतेही वर अनुशासन हा दंड हाती ते यतियोचे सुरताल सोड भेद नवता हो भेद नवता हो भेद नवता योद्धा तट युद्ध न करू शकता फिरून ते अयोध्या नाम म्हणी जैसा राज कधी मनुचा राजा दशरथचा राज तोची हो राज तोची हो राज तोची. रवींद्रनाथ ठाकूरांच्या म्हणण्याप्रमाणे रामायणच नव्हे महाभारताला पण फक्तच महाकाव्य मानणं हे पुरेसं नाहीये. दोन्ही काव्य म्हणजे इतिहास आहेत. इतकंच आहे, खास कुठल्या काळाचा नाही. दर कथेमध्ये दर घटनेमध्ये एक शाश्वतपणा आहे. रामाच्या कथेमध्ये आहे आदर्श, त्याग, सोबत वीरता. रामाच्या प्रेमामध्ये कोमलता पण आहे, शिवाय संयम पण. साहित्यामध्ये कदाचितच असे प्रेम आणि अनुरागाचे आदर्श मिळतील. राम आणि सीतेचं पावन प्रेम, मातापित्याचं वात्सल्य, भावांचा स्नेह, राजाचा सन्मान, प्रजेसाठी अनुराग, धर्माचं बंधन. या महाकाव्यातनं आपल्याला कळतं की गृहस्थी जीवनाचे आदर्श किती मोठे होते. राजा दशरथचे 4 पुत्र श्रीराम भरत लक्ष्मण शत्रुघ्न की 4 पाकळ्या फूल एक होते हा विकसित विना विघ्न. श्रीराम सहज स्नेही लक्ष्मण हो छवी बनते ऐकते त्यांची. ते भरत भक्त सेवा भावी शत्रुघ्न करे सर्वांचे मनची. एक दिवस अयोध्या नगरी मध्ये मुनी विश्वामित्र पधारले. हो दशरथास बोले हे राजन, राक्षस देती दुःख घोर घोर. ये वो मज संगे रामचंद्र ते असुरांना मारती पण माझी. राजाची आज्ञा मानते चालती ते राम लक्ष्मण क्षणामध्ये. चालती ते राम लक्ष्मण क्षणामध्ये. ताडका सुबाहू राक्षस गणचा रामचंद्र ते करी संहार. रामचंद्र ते करी संहार. ताडका सुबाहू राक्षस गणचा रामचंद्र ते करी संहार. तप अनुष्ठान यज्ञ वैदिक सगळी रक्षा हा प्राशिला भार. मग पाषाण बने अहिल्या हो नवजीवनाचा वरदान दिला. हो विश्वामित्र मुनी ते संग मिथिला दिशते प्रस्थान करिता. प्रस्थान करिता प्रस्थान करिता. तोडला शिवधनुष जनकपुरी ते सीतेचा पाणी ग्रहण केला. हो ये श्रीराम चतुर्भुज धन जन जनते जय जयकार दिला. जन जनते जय जयकार दिला. राजा दशरथ ते वृद्ध बोलते भार नाही उचलत भारी. भार नाही उचलत भारी. आता करतील रामचंद्रचे राजाभिषेकाची तयारी. राजाभिषेकाची तयारी. राजाभिषेकाची तयारी.
वाल्मिकी रामायणाची प्रथम आवृत्ती उत्तर वैदिक काळातच लिहिली गेली असावी, कारण त्या प्राचीन काळातील खुणा रामायणात कुठे कुठे मिळतात आणि त्याच सोबत ज्या दरबारी सभ्यतेचं वर्णन केलं गेलंय त्यावरून असं म्हणता येईल की या महाकाव्याला गुप्त काळाच्या आसपास एक नवं रूप दिलं गेलं असावं. रामायणावर आधारित सगळ्यात जुनी रचना आहे महाकवी भासांचं प्रतिमा नाटक, जी अंदाजे इसवी सनापूर्वीची 200 वर्षांची जुनी रचना आहे. भासांनी ह्या नाटकात राम सीतेला दिव्य बनवण्याऐवजी त्यांच्या मानवी गुणांवर प्रकाश टाकलाय. सरिस्का नाट्यशाळेत जा आणि अभिनेत्यांना म्हणावं की त्याने आजच्या समारंभास अनुकूल नाटक प्रस्तुत करण्यास तयार राहावं. तोपर्यंत मी जाऊन महाराजांना सूचित करते की सगळी तयारी पूर्ण होत आली आहे. सखी अवतातिका, घाबरलेली का दिसतेस? काय झालं पण? देवी, सेवक नेहमीच अपराध करण्याची वाट बघत असतात. हिने पण अवश्य काही गडबड केली असावी. असं? हे तुझ्या डाव्या हातामध्ये काय आहे? देवी, ही वल्कल वस्त्र आहेत. वल्कल वस्त्र? ही तुला कुठे मिळालीत? ही वस्त्र माझ्यावर कशी दिसतील? सुंदरतेवर तर सर्व सुंदरच दिसतं देवी. नेसून बघा ना. आण दे. कसं दिसतंय ग? खूपच सुंदर. असं दिसतंय जशी ही वल्कल वस्त्र नाहीत, सोनं जणू. सखी, दर्पण घेऊन ये ना. जशी आज्ञा देवी. ऐकला नगाऱ्यांचा आवाज? ऐकला. अरे, आवाज बंद पण झाला. खरंय, अभिषेकामध्ये बहुतेक अडचण आली असेल. राजघराण्यामध्ये तर अशा गोष्टी होतच असतात. युवराजनी, मी ऐकलं की युवराज रामांचा अभिषेक करून महाराज वनात निघून जातील. असं असेल तर मग अभिषेकाच्या जलाने आमच्या मुखावरचंही हसू जाईल. अरे, राजकुमार आलेत आणि तुम्ही अजून वल्कल वस्त्र नाही उतरवली. मैथिली, ही वस्त्र तुझ्याजवळ कशी आलीत? तुमचा विजय असो आर्यपुत्र. देवी, युवराजांनी पण साधारण वस्त्र परिधान बघा केलीत. असं दिसतं अभिषेकाचा विषय सत्य नाहीये. असे लोक असत्य नाही सांगत. तरी पण राजघराण्यांमध्ये अशी बोलणी होतच असतात. मैथिली, कुठल्या विषयावर तू बोलत होतीस? अहो नाही, अवतातिका राजतिलकाविषयी बोलत होती. खरंय, अभिषेक झाला. आज महाराजांनी मला आचार्य, मंत्रीगण आणि नागरिकांमध्ये बोलवलं. बरोबर तसंच कुशीमध्ये बसवलं, जसे बालपणामध्ये बसवायचे ते. मोठ्या स्नेहाने मग म्हणाले मला, कौशल्यनंदन आहेस. मग त्यांच्या संकेताने उपस्थित समस्त कौशल राजांच्या मध्ये महाराजांनी सांगितलं, पुत्र रामा, तू या राज्याचा स्वीकार कर बघू. माझ्या स्वामी, तेव्हा तुम्ही काय सांगितलं? तूच विचार कर बघू मी काय सांगितलं असावं. माझ्या विचाराने तर तुम्ही मुळीच काही बोलला नसाल. बस खूप मोठा श्वास घेऊन महाराजांच्या चरणावर पडला असाल तुम्ही. खरंय अनुमान राणी, ह्या जगतामध्ये सारखा विचार करणारी दाम्पत्य खूप कमी मिळतात. पडलो मी त्यांच्या चरणांवर, हे सत्य. पित्याच्या अश्रूंनी माझं शीश आणि माझ्या अश्रूंनी पित्यांचे चरण भिजत राहिले. मग सांगा पुढे. जेव्हा मी प्रस्ताव मला ऐकू न आल्यासारखं केलं, तेव्हा महाराजांनी मला वयासकट क्षीण होणाऱ्या आपल्या प्राणांची शपथ घातली. असं? अभिषेकाची सिद्धता पूर्ण व्हायच्या बेतात असतानाच मंथराने प्रवेश केला. अलगत महाराजांच्या कानामध्ये पुटपुटली काहीतरी आणि मला राजा नाही होता आलं. मी प्रसन्न आहे, पण
महाराज महाराजच राहतील आणि माझे आर्य माझेच प्रिय आर्य. पण मैथिली, तू ही वल्कल वस्त्र का परिधान केलीस? हं? तुझ्या हसण्यातनं दिसतंय तू ही खेळाखेळामध्ये परिधान केलीस. नाहीतर मग काय तपस्या करायची तुझी इच्छा आहे? अवतातिकाने मला दिलीत म्हणून मी घातली. हो का? मला पण वाटतायत घालाविषयी. आण बघू, मी पण परिधान करतो. नाही नाही, ही अशुभ आहेत. आर्य, तू नको का म्हणतेस? पण मीही परिधान केल्याने तुमचा राज्याभिषेक थांबला, यासाठीच वाटतात ही अशुभ. अशी शंका नको काढूस. जेव्हा तू ही परिधान केलीस तेव्हा माझ्या अर्ध्या अंगाने पण परिधान केलीच आहे. महाराज, महाराज, हे काय झालं आता? रक्षण करा युवराज, रक्षण करा. श्रीमान, रक्षणाची कोणाच आवश्यकता आहे? महाराजांना. महाराजांना म्हणजे? परंतु ही विपत्ती आली कशी काय? त्यांच्या कुटुंबाकडून. कुटुंबाकडून? मग दुःखद आहे. यावर कुठला उपचारही नाही. शत्रूचा शरीरावर वार तरी, पण आत्मजनांचा प्रहार होतो हृदयावर. कोण आहे जो आपलं या नावावर मला लज्जित करीत आहे? महाराणी कैकेयी. माता? तर मग याचा भावी परिणाम सुखदच असावा. तो कसा काय? मातेचे पती दुसरे इंद्र आहेत आणि माझ्यासारखा त्यांचा पुत्र आहे. मग कुठल्या फळाच्या इच्छेने त्या दुष्कर्म करणार सांगा? स्त्रियांच्या दुष्टबुद्धीवर तुमच्या सरळतेचा बळी देऊ नका. त्यांच्याच सांगण्यावरून तुमचा राज्याभिषेक थांबवला गेलाय. यामध्ये खूपच लाभ दिसत आहे. कसं? एकतर महाराजांना वनात नाही जावं लागणार. मी पित्याच्या छत्रछायेमध्ये राहणार. नवा राजा कसा बरं असेल, प्रजेला ही चिंता नाही करावी लागणार. आणि माझे भाऊ पण राज्यसुखाच्या उपभोगापासून वंचित नाही राहणार. यामध्ये माता कैकेयीचा काय दोष? त्या बोलवल्याशिवाय त्यांच्या जवळ आल्या आणि भरतास राजा बनवण्यास सांगितलं. काय तो त्यांचा लोभ नव्हता? आर्य, माझ्याप्रती पक्षपाताच्या कारणानेच तुम्ही सत्याकडे बघत नाही आहात. विवाहाच्या समयी जर मातेने आपल्या पुत्रासाठी राज्याची कामना केली असेल, मग काय होता त्यांचा लोभ हा? की मीच लोभी आहे जो आपल्या भावाच्या राज्याधिकाराचं अपहरण करीत आहे? परंतु मला माझ्या मातेची निंदा अजून ऐकून नाही घ्यायची आहे. तुम्ही मला हे फक्त सांगा, महाराजांचा काय समाचार आहे? नंतर मग शोकसंतप्त महाराजांनी अतिशय शोकाकुल अशा अवस्थेत मला जवळ बोलावलं आणि तुमच्याजवळ जाण्याची आज्ञा दिली. पुढे बरं झालं ते मूर्छित पडले. ते काय? महाराज मूर्छित पडले? त्यांना काय विचारता महाराज मूर्छित पडलेत का? तुम्ही नाही सहन करू शकत त्यांची मूर्छितावस्था, तर धनुष्य धारण करा. आता दया नाही चालणार. धैर्याच्या समुद्रा, केव्हाच विचलित न होणाऱ्या लक्ष्मणास कुणी विचलित केलं आहे? तुझ्या क्रोधित होण्याने माझ्या समोर शेकडो लक्ष्मणांची मोठी गर्दी दिसत आहे. काय हे मला विचारता तुम्ही की काय अर्थ आहे या सर्वांचा? वंश परंपरेने प्राप्त झालेलं राज्य लाटलं गेलंय. शोकात बुडालेल्या महाराजांनी भूमीला आपलं आसन बनवलंय. काय अजून पण तुम्हाला संदेह आहे? ही तुमची दया आहे की स्वाभिमानहीनता? ओ सुमित्रा पुत्रा, मला राज्य न मिळाल्यामुळेच उत्तेजित आहेस तू. दुःख आहे की तू विचारहीन वागतोयस. भरत राजा होईल की मी, ही तर एकच गोष्ट आहे. जर तुला आपल्या धनुष्यावर गर्व आहे तर भरताचं रक्षण करतो. मी क्रोध थांबवू नाही शकत भाऊ. ठीक आहे, मी जातोय. लक्ष्मण, थोडा थांब. सांगा आर्य. तुला शांत करण्यासाठी मी हे सर्व सांगितलं लक्ष्मणा. तूच सांग बघू, काय मी सत्याचं रक्षण करणाऱ्यावर, आपल्या पित्यावर धनुष्य उचलू की आपल्या मातेवर बाण सोडू? जर ती माझी संपत्ती घेत असेल तर? की माझा छोटा भाऊ भरताची हत्या करून टाकू जो निर्दोष आहे? आता तूच सांग बघू, या तिनांमधलं मी कुठलं पाप करू ज्याने तुझा क्रोध शांत होईल रे लक्ष्मणा? मला दुःख आहे भाऊ की विचार केल्याशिवाय तुम्ही मला धिक्कारतात. मला त्या राज्याची चिंता नाहीये, मुळीच जे मिळवण्यासाठी महान कष्ट उचलावे लागतात. मला तर केवळ हद्दपारीची चिंता आहे.
जे आता होणार आहे. आणि तुम्हाला मग 14 वर्षांपर्यंत वनामध्ये निवास करावा लागेल. मग ह्यासाठी महाराज मूर्छित होऊन पडले. याने मग त्यांची दुर्बलता प्रकट होते. मैथिली, मला ही वल्कल वस्त्र देतो. मी मग तो धार्मिक कर्म मिळवायचा प्रयास करून बघेन, जे दुसरे राजा नाही मिळवू शकत. नाही, मी पण येणार तुमच्यासोबत. मैथिली, मला एकट्यालाच जायचंय. यासाठीच तुमच्यासोबत मी पण येणार आहे. मैथिली, याचा अर्थ आहे वनामध्ये राहणं. माझ्यासाठी महाल तोच असेल. परंतु तुझं कर्तव्य आहे माझ्या माता पित्याची सेवा करणं. यासाठी देव मला क्षमा करेल. भादरे, एक अजून कोरं वस्त्र प्रस्तुत कर बघू. आर्य, आणि माझ्यासाठी तुम्ही सदा वस्त्र, आभूषण आणि माळांमधला अर्धा भाग मला देत आलाय. किंतु वल्कल वस्त्र तुम्ही केवळ तुमच्यासाठीच मागवलीत. वल्कलांसाठी असा मोह का? आर्य, मला पण याची आवश्यकता आहे. मैथिली, याला समजाव. असं नका करू लक्ष्मण. आर्य, माझ्या मोठ्या भावाच्या चरणांची सेवा करणार आणि तुम्ही एकट्याच प्रसन्न होऊ इच्छिता? ठीक आहे. एका चरणावर म्हणजे उजव्यावर अधिकार तुमचा, म्हणून डाव्यावर माझा. अनुमती द्यावी मला. ह्यांना अर्धा भाग द्या स्वामी. सौमित्र खूप दुःखी होत आहेत. सौमित्रा, ऐक बंधू, तपस्यारूपी संग्रामामध्ये हे कवच आहे. संयमरूपी हत्तीस पूर्ण ताब्यात ठेवणारा अंकुश, इंद्रियरूपी घोड्यावर नियंत्रणासाठी लगाम आहे, शिवाय धर्मरूपी रथाचा सारथी. घे बघू, हा ग्रहण कर. मी आभारी आहे. युवराज, हे युवराज, नका जाऊ, नका ना जाऊ. तुम्ही तर स्त्री सहित वनात जाण्यास निघाला आहात आणि भ्रातृप्रेमामुळे राजकुमार लक्ष्मण पण तुमच्यासोबत यायला निघालेत. हे ऐकून महाराज धरणीवरून उठले आणि धुळीने माखलेलं शरीर घेऊन वनातल्या वृद्ध हत्तीप्रमाणे याच दिशेने येत आहेत. भाऊ, वल्कल वस्त्र धारण करणाऱ्या वनवासियांना संसारामधील दुसरं काही बघण्याची काय आवश्यकता आहे? लक्ष्मण, आपण गेल्यावर महाराज या रिकाम्या भवनांकडे बघत राहतील, ज्यामध्ये आपण पूर्वी राहायचो. राम ही व्यक्तिरेखा तितकी सरळ सोपी नाहीये जितकी सर्वसाधारणपणे आजवर ती वाटत आली. असंही असेल की लक्ष्मणाचं उत्तेजित होणं रामाच्या अंतर्मनात होणाऱ्या त्या उलथापालथीचं प्रतिबिंब आहे, जे ते स्वतः प्रकट नाही करू शकत. असं दिसतंय की वाल्मिकींनी लक्ष्मणाची व्यक्तिरेखा जाणून बुजून आवेगपूर्ण आणि आक्रमक बनवली आहे आणि रामाला एकदम शांत आणि सौम्य. कारण मर्यादा पुरुषोत्तम रामभक्तांना रामामध्ये आवेश आणि उत्तेजनाचा स्वीकार नाहीये. लक्ष्मणाचा दुबळेपणा ही रामाच्या सद्गुणांना उभारण्याची एक पद्धत आहे, जेणेकरून राम मर्यादापूर्ण व्यवस्थेचं प्रतीक बनू शकतील. महाराजांचा विजय असो. आर्य सुमंत्र आलेत. काय रामही आलाय? नाही, केवळ एकटेच रथात आले. काय केवळ एकटेच रथात आले ते? धीर धरा महाराज. धीर धरावा महाराज, धीर धरावा. जर रथ रिक्त परत आलाय मग माझी मनोरथ तुटलीत. अवश्यच रिक्त रथ दशरथास नेण्यासाठी पाठवलाय यमराजानं. जा कंचुकी, जा बघू, सुमंत्रा शीघ्र भीतर पाठवून दे. जशी आज्ञा महाराज. सरोवरच्या आसपास वाहणारी हवा धन्य आहे. ती वनात फिरणाऱ्या रामाला सरळपणे स्पर्श तरी करू शकते. महाराज, महाराजांचा विजय असो. बंधू सुमंत्र, कुठे आहे माझा ज्येष्ठ पुत्र राम? आपल्या पतीच्या प्रती पूर्ण रीतीने समर्पित विदेहची पुत्री कशी आहे? आपल्या गुरुजनांवर जीव ओवाळून टाकणारा सौमित्र लक्ष्मण आहे कुठे?
काय सर्वांनी आपल्या मरणासन्न अभागी पित्यासाठी कुठलाच संदेश नाही पाठवलाय? महाराज, विनंती करतोय, असं अमंगल वचन न करावे. शीघ्र तुम्ही बघाल त्यांना. सत्य आहे तुमचं. मीच अनुचित शब्द उच्चारले. तपस्व्यांसंबंधी असे प्रश्न विचारणं उचित नाहीये. मग ठीक आहे, आता हे मला सांगाल की तपस्व्यांचं तप मात्र सकुशल होत आहे ना? श्रृंगवेरमध्ये रथातनं उतरले आणि तिथनं ते अयोध्येस बघायला लागले. मग सर्वांनी शिष्य झुकवली महाराज तुम्हाला संदेश पाठवण्यासाठी. ते खूप वेळ विचार करीत राहिले. मग बोलण्यासाठी काहीतरी सर्वांचे ओठ उघडले, परंतु अश्रूंच्या कारणाने बोलू शकले नाही. पण म्हणून बोलल्याशिवायच ते वनात निघून गेले. काय ते मुळीच बोलल्याशिवाय बिचारे वनात गेले तसेच? कौशल्या माझ्या बाहूंवरून हात फिरव. कौशल्या, राम माझ्या पुत्रा, माझ्या सदा आपल्या मनामध्ये विचार येत असायचा की तुझा राज्याभिषेक करायचा आणि एक श्रेष्ठ राजा आपल्या प्रजेला द्यायचा. तुला पसंत केला, मग तुला असा आदेश द्यायचा की तो आपल्या भावांना आपल्या समान ऐश्वर्यवान बनव. मी स्वयं तपोवनामध्ये जाईन निघून. किंतु कैकेयीने पळभरामध्ये सर्वस्वी मोठा घात केलाय रे. सर्वस्वी मोठा घात केलाय तिने. सुमंत्र जा लवकर. जाऊन कैकेयीला म्हणावं की माझा राम वनामध्ये गेलाय. तिच्या मनाची अभिलाषा पूर्ण पण झाली आहे. आता माझा अंत पण समीप आलाय. म्हणावं बोलव आपल्या भरतास पुढे. म्हणावं दुष्कर्म सफल होईल तिचा आता. जा सुमंत्र, जाऊन तिला सांगा तुम्ही. जशी तुमची आज्ञा महाराज. रामाचा समाचार ऐकल्याने माझ्या दग्ध हृदयात सांत्वना देण्यासाठी माझे पितर पण आले आहेत. बघा तिथे देवराज इंद्राचे मित्र महाराज दिलीप आणि हे परमप्रतापी महाराज रघु. मग हे माझे पिता महाराज अज. किंतु आपण सर्वजण इथे काय करायला आला आहात? आता मग माझी पण वेळ येऊन ठेपली आहे. मी स्वतःच आपणा सर्वांसोबत तिथे निवास करण्यासाठी म्हणून येतोय लवकर. ते भरत गेले आजोळी, बोलविले त्यांना सत्वर. सर्व काम सोडून ते आले, थांबवले नगर वेशीवर. थांबवले नगर वेशीवर. नाही, यांची पूजा नका करू. ब्राह्मणा, तुम्ही असं मला अडवता का? माझी इच्छा नाही की कोणी ब्राह्मणाने देव समजून यांची पूजा करावी. हे महान क्षत्रिय आहेत. असं तुम्ही म्हणालात हे क्षत्रिय आहेत. यांचं नाव काय आहे? हे इक्ष्वाकू वंशीय आहेत. इक्ष्वाकू वंशाचे पुत्र आहेत, तर मग हे अयोध्येचे शासक आहेत. मला तर ह्यांच्या दर्शनाने महान लाभ झालाय. मला सांगाल हे आदरणीय राजागण कोण आहेत? हे राजा रघु, महाराजांचे पितामह. यांचं सांगा. महाराज अज, माझ्या प्रिय पित्याचे पिता.
महोदय, एक प्रश्न आणखी. काय इथे जीवित राजांच्या पण प्रतिमा राखल्या जातात? नाही, केवळ त्यांचीच जे दिवंगत झाले आहेत. काय? मग तर मला शीघ्र जायला हो हवं. थांबा, तुम्ही या प्रतिमेविषयी नाही विचारलं जी महाराज दशरथांची आहे, ज्यांनी म्हणे कैकईचं स्त्री शुल्क चुकवण्यासाठी आपला प्राण आणि राज्याचा त्याग केला. जर ह्या स्त्री शुल्काचा संबंध माझ्याशी आहे, मग मला माझ्या शरीराला अग्निपरीक्षेने शुद्ध करावं लागेल. आर्य आर्य असं संबोधन पण राज्य कुलातील व्यक्तीच करतात. मग तुम्ही भरत का? आहे. कैकेयीचे पुत्र? आहे, मी भरत तोच, पण दशरथांचा पुत्र हो, कैकेयीचा नाही. मग मला क्षमा करावी, मी निघतो आता. थांबा जरा, विषय कृपया पूर्ण करा. आता मुळीच बचाव नाही राहिलाय. ठीक आहे, मग ऐका. जेव्हा महाराज श्रीरामांचा राज्याभिषेक करण्यास सिद्ध झाले तेव्हा तुमच्या मातेनं सांगितलं. हो थांबा जरा. महाराजास म्हणाली असावी, विवाहाचा शुल्क तुमच्या लक्षात आहे ना, म्हणून माझा पुत्र केवळ राजा बनेल आता. मग मागणी पूर्ण होत गेल्या कारणाने अजून अधिक उत्साहित होत पूज्य माझ्या मोठ्या भावास सांगितलं असावं, हे पुत्रा, तू वनामध्ये जा निघून. वल्कल वस्त्रांमध्ये बघूनच त्यांना महाराजांचा दुःखद अंत पण झाला असावा. म्हणून प्रजा सगळा दोष माझ्यावर टाकत माझाच धिक्कार करीत असावी. पुत्र भरत, आर्य सुमंत्र, मला सांगावं की मी काय क्रमाने माझ्या मातांना प्रणाम करू. अवश्य. या आहेत युवराज रामाच्या माता महाराणी कौशल्या. माते, निरपराधी मी प्रणाम करतो. सर्व दुःखांपासून मुक्त राहा पुत्रा. असं दिसतंय मला दोष देतेस माते. धन्यवाद तुम्हाला. पुढे सांगावे. या आहेत लक्ष्मणाच्या माता देवी सुमित्रा. माते, लक्ष्मणामुळे रामाच्या सेवेपासून वंचित मी अभिवादन करतो. पुत्रा, यशस्वी हो. माते, प्रयत्न करीन आता ह्यासाठी. आभारी आहे मी. पुढे सांगावे. या आहेत तुमच्या माता. हो पापिणी, माझी ही माता आणि ह्या मातेच्या मध्ये तू शोभत नाहीस ग. गंगा यमुनेच्या मधून वाहणाऱ्या एखाद्या उथळ झऱ्या समान दिसतेस तू. पुत्रा, मी केले काय? पुत्रा, तू तर शिष्टाचाराचे सर्व नियम पूर्णपणे जाणतोस. आपल्या मातेला प्रणाम का नाही करत पुत्रा? तुम्ही म्हणता आहात माझ्या मातेला प्रणाम करू. माते, तुम्हीच माझ्या माता आहात. तुम्हालाच मी प्रणाम करतो. नाही नाही पुत्रा, तुझी माता ही आहे. होती ती पूर्वी, पण आता नाहीये. मी जगामध्ये एका नव्या नियमाची स्थापना करण्याचं ठरवलंय की ढोंगी माता जी आपल्या पतीचा असा विश्वासघात करत असते, माता नात्याची अधिकारी नाही राहत ती. पुत्रा, महाराजांच्या वचनपूर्तीसाठीच मी तसं म्हणाले. सांग, काय म्हणालीस तू त्यांना? माझा पुत्र राजा व्हावा. असं? आता मला हे पण सांग, काय माझा मोठा भाऊ तुमचा पुत्र नाही? मग काय आहे? काय ते माझ्या पित्याची वैध संतती नाहीये? काय वारसा हक्काच्या क्रमाने त्यांचा अभिषेक नव्हता होत का? आपले भाऊ आवडायचे नाही का त्यांना? काय प्रजेने त्यांचा अस्वीकार केला असता? पुत्रा, विवाह शुल्क इच्छिणाऱ्या स्त्रीला असे प्रश्न नाही केले पाहिजे. तू म्हणजे पत्नी सकट बिचाऱ्याला पायी भटकणारा बनवला आहेस. राजलक्ष्मी हिसकावून त्यांना वल्कल वस्त्र पण दिली आहेस. मग वनवासात पाठवलं आहेस. काय हे सर्व पण मागणं तसं विवाह शुल्कामध्ये निश्चित केलं होतं?
पुत्रा, कधी उचित स्थान समय मिळाल्यावर सर्व अवश्य सांगेन. जर तुला वाईट वागायचा इतका मोह होता तर तू माझं नाव मधोमध का आणलंस? काय तुला राजसत्तेपासून मिळणाऱ्या सुखांची अभिलाषा होती? असं कुठलं सुख आहे जे तुला महाराजांनी नाही दिलं? तू खूपच दुःख देणारी कामं केलीस. सत्तेच्या लोभाने तू म्हणजे महाराजांच्या प्राणांची पण चिंता नाही केलीस. भरतकुमार, गुरु वशिष्ठ आणि महर्षी वामदेव प्रजेसोबत इथे आले आहेत. ते तुमच्या राज्याभिषेकासाठी तुम्हाला निवेदन करीत आहेत. तुम्ही अभिषेकासाठी सांगता आहात, तो मग ह्यांचाच करा. कुठे जात आहात मानुभाव? बस तिथे जिथे लक्ष्मणाचे प्रिय बंधू राम राहतात. अयोध्या त्यांच्याशिवाय राहिलीच नाहीये. अयोध्या बस तिथेच असू शकते जिथे राम निवास करीत असतात. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न. राज्याभिषेकाच्या वेळी भरत राजसिंहासनाचा स्वीकार करण्यास तयार नव्हते. यावरून हे लक्षात येतं की त्या काळात मनूच्या सिद्धांताचा किती प्रभाव होता. ह्यापूर्वी चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये राजसिंहासन हे सर्वात योग्य पुत्रासच मिळे. मग ते मिळवण्यासाठी वडील आणि भावांची हत्या करावी लागली तरी चालेल. मनुस्मृतीच्या काळापर्यंत येता येता राजसत्ता अधिक मर्यादापूर्ण झाली होती आणि राजाला देखील देवासमान मानलं गेलं होतं. शासकविहीन राहणं राज्यासाठी एक मोठं संकट मानलं जायचं. जर नसला मुळी राजा, सगळं राज्य बुडत असतं. नाही बरसत मेघ, बीज धरणीमध्ये सडत असतात. जर नसला मुळी राजा, मग पुत्र बनतो पित्याचा शत्रू. भाऊ दुर्जन, माता स्वार्थी, तुटतात सगळी बंधनं. जर नसला मुळी राजा, भीतीच सर्वांच्या मनामध्ये असते. सत्य आत्महत्या करतं, जगणं बनतं दुर्लभच. जर नसला मुळी राजा, तेव्हा पूर्ण बिघडतात सगळ्या विधीही. कलावंत पण लाचारीमध्ये विकतात नित्य कलाकृतीही. जर नसला मुळी राजा, कसं दान पुण्य जगेल मग? कसा जगेल मनुष्य तेव्हा स्वतःच कसा अन्यांना जगवेल? जलाविना नद्या, वृक्षाविना वन, गायींविना गोपाळ, असंच बनतं ते राज्य जिथे नसतो नायक ना रखवाल. राजदेहाचे लोचन राजा, राजा सत्य धर्म प्रतिपालक. भल्या वाईटाचा विचार राजास, राजा विना नाही संरक्षक. घाई करा हो मुनिवर्य, ह्यास तुम्ही राजगादीवर बसवा. आता नायकही न राहावं हे राजसिंहासन. भरत आहे सर्वरित्या उत्तम, ह्यास तुम्ही राजगादीवर बसवा. भ्राता रामाच्या ह्या पादुका राजसिंहासनास खूप सुशोभित करतील. राजाच्या अनुपस्थितीमध्ये ह्या भाऊंचा आदेश भाऊंच्या कामनांना प्रजेपर्यंत पोहोचवतील. कर्तव्य पालनासाठी ह्या माझ्या हृदयास खूप सशक्त बनवतील, न्याय्य शक्ती देतील. मी पण 14 वर्ष सतत राजमहालामध्ये एका वनवासी सारखा राहणार आणि श्रीरामाची प्रतीक्षा करीन सदैव. आणि तरी पण ते नाही आले, मग मी चितेमध्ये माझं प्राण करीन अर्पण. हडपणी त्या सावली दिसे हो 3 मूर्त्यांची. पुढे राम, मागे लक्ष्मण, मध्ये सीतामाई. घनदाट दिसे हे जंगल, तरीही मनुज इथे हो राहतो. जंगल जीवनाचा दाता, मंगल मानून घेतो. येताच राम हो जंगलात त्या, पसरे एक लहरती.
आला हो त्राता संरक्षी सुखाचे घन बरसती, सुखाचे घन बरसती, सुखाचे घन बरसती. वाल्मिकी रामायणात कथानकाची 2 केंद्र आहेत, अयोध्या नगरी आणि घनदाट जंगल. कथेमध्ये अयोध्या साम्राज्य आणि जंगलांचा विरोध स्वच्छपणे दिसून येतो. जंगलातच राहणाऱ्या राक्षसांना दैत्य जरी म्हटलं गेलं असेल तरी ते होते मनुष्यच, पण ते अजूनही अन्न गोळा करणं आणि शिकारीवरच अवलंबून होते आणि म्हणूनच ते साम्राज्याच्या तुलनेत असभ्य होते आणि त्यांना राक्षस म्हटलं जायचं. शेतीच्या विस्तारामुळे साम्राज्य जंगलाच्या दिशेनं पसरू लागलं. ब्राह्मणांच्या टोळ्या जंगल साफ करून राक्षसांच्या क्षेत्रांच्या दिशेनं सरसावू लागल्या आणि हा बनला संघर्षाचा मुद्दा. तुम्हा दोघांच्या रूपामध्ये अंततः आम्हाला एक रक्षक मिळालाच. मी तुमच्या दर विपत्तीमध्ये सहायता करीन अवश्य, किंतु का म्हणून आवश्यकता आहे रक्षणाची? कशाचं भय आहे आणि कुणाकडून? आम्ही शांतिप्रिय खरे, किंतु शांतिमय जीवन जगण्याचे अधिकारी नाही आता आम्ही. नगर सोडून आम्ही आमच्या स्वजनांबरोबर शिष्यांच्या सोबतीने ह्या सुदूर वनामध्ये साधारण जीवन व्यतीत करण्यास आलो खरे. आमच्यातले थोडे धर्मकर्मांमध्ये संलग्न बनले, थोडे तपामध्ये लीन, शेष जीवनासाठी आवश्यक वस्तू शोधत असतात. वनप्रदेशाचं थोडंसं क्षेत्र साफ करीत आम्ही आमची कुटी बनवली आहे. आमच्यातले थोडे उपजवतात धन, थोडे पशुपालन करीत आहेत. कुणाशीच इथल्या शत्रुता नाहीये. आम्ही मोहमायेच्या सांसारिक बंधनातनं पण मुक्त आहोत. किंतु ह्या वनामध्ये राहणारे राक्षस आमच्याशी दुष्टतेचा व्यवहार करतात. रोज सांगतात आम्ही या प्रदेशामध्ये राहायचं नाही, म्हणून तुम्हाला आमचं रक्षण करावंच लागेल श्रीमान. मुनिवर्य, आम्ही अनेक राक्षसांशी युद्ध केलंय. आम्ही सदा त्यांच्याशी युद्धासाठी तत्पर आहोत. ते आपले शत्रू आहेत. किंतु मला हे मात्र समजत नाहीये की ते तुमच्यासारख्या सन्मानित ऋषीमुनींची का घृणा करतात. अहो, ते हा वनप्रदेश म्हणजे स्वतःचा समजतात. ते मानतच नाही की हे सर्व क्षेत्र इक्ष्वाकू वंशाच्या अधीन आहे. म्हणून आम्हाला सर्वांना इथनं घालवायचं आहे त्यांना. ते यज्ञकर्मांमध्ये विघ्न आणतात. आमचे आश्रम पण कितीतरीच वेळा उजाड केलेत. आमच्या कितीतरीच लोकांना मारलं त्यांनी. आम्हाला खूप त्रास देतात ते श्रीमान. आपण राजपुरुष आहात. आमचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे, तुमच्या कुळाचा धर्म आहे. तुम्ही वनामध्ये असा की नगरीमध्ये, हे तर तुम्हाला करावंच लागेल श्रीमान. आम्ही इथे आमचं शिक्षण, जीवनशैली, शिवाय सभ्यता इथे आणली आहे. आम्ही योद्धा तर नाहीच, युद्धप्रेमी पण नाही. हे म्हणजे राजा आणि राजकुमारांचं कर्तव्य आहे की आमच्या सुरक्षिततेची त्यांनी काळजी घ्यावी. तो राजा जो आपल्या प्रजेच्या मिळकतीचा 6वा हिस्सा ग्रहण करतो, जर प्रजेचं त्याने रक्षण नाही केलं तर तो महापापाचा भागी होत असतो. याच्या विपरीत जो राजा आपल्या प्रजेला आपला पुत्र मानून तिचं रक्षण करत आलाय, तोच या भूमंडळामध्ये प्रसिद्धी प्राप्त करत आलाय. मृत्यूच्या पश्चात तो ब्रह्मलोकामध्ये स्थान प्राप्त करत आलाय. त्याला तपस्व्यांच्या तपश्चर्याचं 1/4 पुण्य पण मिळतं. तुम्ही आता या वनाचे स्वामी आहात, यासाठी आमचं तुम्ही आता रक्षण करा श्रीमान. हे महामुनींनो, असं नाहीये काही. मी तुमच्या रक्षणाचे सगळे प्रयत्न करीन पूर्णतः. शिवाय राक्षसांच्या भयापासून मुक्ती देईन तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. स्वामी, अयोध्येतनं निघताच आपल्याला तपस्वी जीवन भोग म्हणून मिळालंय ना? माझी माता कैकेयीची अशीच इच्छा होती. याचसाठी आपण वल्कल वस्त्र परिधान केलीत आणि आपले केस जटांमध्ये बांधलेत. मग तुम्ही सदैव शस्त्र का धारण करता? युद्धासाठी का तत्पर राहता? मैथिली, हे तर तू जाणतेस पूर्ण की शस्त्र धारण करणं क्षत्रियाचा धर्म आहे. तो नगरामध्ये असो की वनामध्ये, त्याला शस्त्रांनी सज्जित व्हावंच लागतं. किंतु तपस्वीच्या हातामध्ये शस्त्र शोभत नाही कधी. वनामध्ये तुम्ही तपधर्म पालन करा ना. जेव्हा आपण परत अयोध्येला पोहोचणार तेव्हा तुम्ही पुन्हा क्षत्रिय धर्माचं पालन करा. नाही मैथिली, नाही. मनुष्याने कर्तव्य आणि दायित्व ह्यासाठी नाही सोडली पाहिजे कधीच, कारण जीवनाच्या दुसऱ्या उद्देशांशी त्याचा कुठलाच मेळ नाही. मनुष्य हर समय बांधील असतो त्यांच्याशी. मला चिंता वाटते. शस्त्रांचा स्वतःचा तर्क पण असतो. ते मनुष्याला युद्ध आणि हत्येच्या बाजूने नेत असतात. एकदा म्हणे एक महर्षी घोर तपस्येमध्ये लीन होते. तेव्हा त्यांच्या साधनेमध्ये विघ्न घालायच्या हेतूने देवराज इंद्राने एका योद्ध्याचं रूप धारण केलं. मग त्यांच्या समोर जाऊन पोहोचले. आपली तलवार महर्षींकडे सोपवत म्हणाले, इंद्र, ही सुरक्षित राहील अशी कृपा करा मुनिवर. तलवारीचं संरक्षण शिवाय दिल्या गेलेल्या वचनाचं पालन करण्यासाठी महर्षी जिथे पण जायचे नियमितपणे तलवार सोबत नेत असत. अशा तऱ्हेने सदैव शस्त्र निकट असल्या कारणाने
त्यांच्या हळूहळू स्वभावामध्ये बदल व्हायला लागला. मग ते निर्दयी मनुष्य बनले आणि मग महर्षींनी धर्मकार्याचा परित्याग केला आणि लोकांच्या हत्येमध्ये जुंपले. ज्या तऱ्हेने आग लाकडाला जाळते आणि नष्ट करते, मग तसंच अस्त्रशस्त्र मनुष्याची बुद्धी आणि स्वभावामध्ये परिवर्तन आणतात. स्वामी, वैदेही, विसरतेस तू की मी या दंडकारण्यातनं राक्षसांचा नाश शिवाय तपस्व्यांच्या रक्षणाची प्रतिज्ञा केली. मला अवश्य आता ही प्रतिज्ञा पूर्ण करायची. तुम्ही सर्वच राक्षसांना तुमचे शत्रू म्हणता तरी कसे? एका पण जीवाची हत्या तोपर्यंत अपराध आहे जोपर्यंत तो तुम्हाला कुठली मोठी हानी पोहोचवत नसावा. विनाअपराध कोणाचीही हत्या पाप आहे. स्वामी, मला नाही पटत आहे की तुम्ही अशा तऱ्हेने सर्वच राक्षसांचा संहार करताय. सीते, राक्षसांचं सांगणं आहे की तपस्वी मुनींना या वनप्रदेशामध्ये राहायचा कुठलाच अधिकार नाहीये. ते आपली जीवनशैली सुद्धा स्वीकार नाही करतायत. आपल्या ह्या सत्तेला पण नकार देतात. ते आश्रमांचा विध्वंस करतात, ऋषींना मारत असतात. म्हणजे त्यांनी सदा आमचे शत्रू बनायचं प्रमाण दिलंय. आपल्याला हे कळायची गरजच नाहीये नेहमी कुठला राक्षस काय करीत आहे काय नाही. आपल्याला त्यांना समूळ नष्ट करायचंय आणि ह्या धरणीस पूर्ण स्वजनांसाठी सुरक्षित बनवायचे. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. जातत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.